ब्लाइंड स्पॉट येतो ना त्याच्यात. टॉस झाला टॉस कोण जिंकला? कोण जिंकलं? ओके. अपडेटेड 9 आली आहे का दोघांची पण? दिनेश खेळतोय आणि बाहेर कोण बसला? एवढेच चेंजेस आहेत ना. आणि रॉनिश मध्ये रॉनिशचा कोण आलाय का? काय चेंजेस आहेत त्यामध्ये? काय चेंजेस काय आहेत? चंद्रशेखर आणि बाहेर कोण बसलाय? टिक मार्क करून घ्या की तुझ्या पण लिस्ट मध्ये टिक मार्क करून घे. जुलियस कारभारी, अरविंद मोरे, आणि अरविंदचाच मुलगा आर्यन मोरे. म्हणजे बाप आणि बेटे दोघेही अंपायर म्हणून आता काम करतायत आणि त्यांच्यासोबत मुख्य अंपायर म्हणून जुलियस कारभारी. ZPL मध्ये ही एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की वडील आणि मुलगा हे दोघं अंपायर म्हणून पण काम करतायत, कदाचित खेळतील सुद्धा या स्पर्धेमध्ये. आणि आता आपण या सामन्याचा आनंद घेऊया. रोनिश फायटर्स विरुद्ध दत्तप्रसाद जांभारी. रोनिश फायटर्सने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि दत्तप्रसाद जांभारीला आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी. सामन्याला होतंय सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन येताना पाहायला मिळतो तो म्हणजे मानस लाकडे. स्ट्राईक वरती फलंदाज असेल शुभम आडवीरकर. नॉन स्ट्राईक वरती फलंदाज असेल प्रज्योत आडवीरकर. दोन्ही आडवीरकर बंधू. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकलाय. पंचांकडून कोणती खून येत नाही म्हणजे चेंडू जातो निर्धाव. थोडासा फसवा चेंडू फेकला होता. बीट करून सोडलाय शुभम आडवीरकर याला. शुभम आडवीरकर याला शांत ठेवण्यामध्ये यश. या ठिकाणी मात्र मोठा फटका केलाय. त्या ठिकाणी मात्र सुरक्षित रक्षण पाहायला मिळालंय विघ्नेश पालशेतकरच्या दरम्यान. 2 चेंडू फेकून झाले. 2 चेंडूवरती मात्र शांत ठेवताना पाहायला मिळालाय शुभम आडवीरकर याला. मानस लाकडे सुरेख अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. या ठिकाणी मात्र 1.5 चेंडू केला जातोय. पाहूया पुढचा चेंडू मानस याचा शुभम साठी. या ठिकाणी मात्र प्रहार केला होता परंतु थोडासा बॅटच्या खाली आपटलेला चेंडू, परंतु त्या ठिकाणी निर्धाव जातोय चेंडू. कोणती धाव मिळत नाही. त्या ठिकाणी मात्र 3 चेंडू निर्धाव फेकले ते म्हणजे मानस याने. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाते शुभमच्या दरम्यान. आतापर्यंत शांत ठेवताना यश आलंय ते म्हणजे मानस लाकडे यांना. शुभम आडवीरकर मात्र शांत. या ठिकाणी मात्र वादळ शांत राहणार नाही कारण त्या ठिकाणी मात्र शुभम आडवीरकरची बॅट मात्र आता 4 चेंडू फेकून झाले. 4 चेंडूवरती 4 धावा खर्च केले ते म्हणजे मानस याने. येणारे 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार पाहायला मिळतात काय पाहूया शुभमच्या बॅट मधून. मानस लाकडे मात्र अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र थोडासा बीट झालेला पाहायला मिळाला तो म्हणजे शुभम आडवीरकर. त्या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन आलाय मानस लाकडे. पाहूया या ठिकाणी मात्र जकडून ठेवण्यामध्ये यश आलंय मानस याला. या ठिकाणी पुन्हा एकदा जकडून ठेवतोय. त्या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये. 2 धावेसाठी धाव संख्या झाली 6 धावा. बिनबाद 6. हॅलो, आपण पाहतोय झुंजार प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वातील ही दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रातील हा 6वा सामना. रॉनिश फायटर जांभारी विरुद्ध दत्तप्रसाद जांभारी या 2 टीम मध्ये हा सामना रंगलाय. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं रॉनिश फायटर जांभारी या संघाने आणि फलंदाजी पाचारण केलं होतं ते दत्तप्रसाद जांभारी या टीमला. पहिल्या षटकानंतर 7 धावा. आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रज्योत. बॉलिंग मार्कवर विघ्नेश. हो चांगला पंच केलाय ऑन साइडला. बॉल गेलाय सीमारेखा पार. प्रज्योतच्या बॅट मिळतोय हा चौकार.
या चौकाराने टीमची धावसंख्या पोहोचली 10. ज्या मॅचची अपेक्षा करत होते ती मॅच आपल्या समोर दत्तप्रसाद जांभारी विरुद्ध रॉनिश फायटर जांभारी या दोन टीम मध्ये हा सामना रंगतोय. पुन्हा एकदा सज्जन विघ्नेश या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. ऑफच्या बाहेर 55 वाईट प्लस 22च्या स्वरूपात 1 धावा, एकूण 2 धावा मिळतील. या 2 धावा टीमची धावसंख्या 12. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली होती मानस लाकडे. चांगला पंच केलाय अगदी समोरच्या दिशेने बॉल जातोय सीमारेखा पार, येतोय प्रज्योतच्या बॅट मधून हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या पोहोचली 14. बॉल केला सीमारेखा पार. या चौकाराने टीमची धावसंख्या 20. प्रज्योत ऑन फायर, अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाज विघ्नेश याच्यावर. या ओव्हर मध्ये जवळजवळ 14 धावा जमा केलेत प्रज्योतने. पुढचा बॉल टाकेल विघ्नेश. थोडासा निर्णय वेट करून हा घेतलाय. हा बॉल डॉट विघ्नेश. हो चांगला बॉल, अगदी लेग कट केला होता, अगदी स्लोवर चेंडू टाकला होता. चांगली रणनीती, थोडस बीट झालाय, फुटवर्कचा वापर केला होता. आणि या षटकातील शेवटचा बॉल. हो चांगला फटका, तितकंच खराब क्षेत्ररक्षण केले. इथे क्रिकेटपटलावर चुकीला माफी नाही. इथे 2 धावा मिळतील. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 22. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. दत्तप्रसाद जांभारी या टीमची धावसंख्या 2 षटकाकर बिनबाद 22. या ठिकाणी मात्र सुरेख असा फटकेबाजी केली होती, परंतु त्यानंतर मात्र जखडून ठेवण्यामध्ये यश आलं होतं. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे कुंदन रोईलकरांनी स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे शुभम आडवेरकर. दोन्ही फलंदाज गोलंदाज नाव वाजलेले पाहायला मिळतोय, परंतु एकामेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल शुभमच्या दरम्यान कुंदनच्या विरोधात. या ठिकाणी मात्र पहिला चेंडू नो चेंडू फेकला जातोय आणि अवांतर 1 धाव आणि जाहीर क्षेत्रामध्ये 1 धाव, अशा एकूण 2 धाव मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजे 24 धावा. पाहूया कुंदन रोईलकर असेल गोलंदाजी मार्क वरती शुभम साठी. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अवांतर, थोडासा प्रेशर अंडर प्रेशर पाहायला मिळतोय. कुंदन या ठिकाणी शुभम सारखा मोठा खेळाडू त्याच्या समोर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, कारण शुभमची बॅट जर या ठिकाणी लागली तर बोलबाला नक्कीच दिसेल, परंतु कुंदन मात्र पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र सुरेख अशी गोलंदाजी. या ठिकाणी मात्र सुरेख अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. आता मात्र कुंदन रोईलकर. पाहूया कशा प्रकारे येणारे 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडूवरती किती धावा खर्च करतात आपल्या संघासाठी जखडून ठेवण्यामध्ये यश येते शुभम याला. या ठिकाणी मात्र बॅटची कडा घेतली, त्या ठिकाणी बीट केलं जात आहे. शुभम याला मात्र बीट केलं जात आहे. या ठिकाणी मात्र गरज आहे की या ठिकाणी कुंदन याच्यावरती हल्ला चढवावा लागेल. 2 चेंडू फेकून झालेत, 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. कुंदन याने येणारे 4 चेंडू असतील, 2 तरी मोठे प्रहार करावेच लागतील. सुरेख अशी फटकेबाजी करावी लागेल. कुंदन सुरेख अशी गोलंदाजी. या ठिकाणी मात्र मोठा प्रहार, ज्या प्रकारे कान मंत्र दिलं होतं या ठिकाणी मात्र कान मंत्र दिलंय ते म्हणजे प्रज्योत आडवेरकर यांनी शुभम आडवेरकर यांना. आडवेरकर बंधू मैदानामध्ये पाहायला मिळतात. ज्या वेळी एका टीम मधून खेळताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज, ते दोन्ही आयकॉन या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्या वेळी श्रीरामचं नाव घेतलं जातं त्या वेळी हे दोन्ही आयकॉन खेळाडू प्रत्येक वेळी पाहायला मिळते गावड्यांबेरेच्या संघाकडून. परंतु या ठिकाणी मात्र या ठिकाणी दत्तप्रसाद जांभारी संघाकडून आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळतात. या ठिकाणी मात्र बीट केलं जात आहे सुरेख असं. या ठिकाणी मात्र बाद होण्याची शक्यता, परंतु या ठिकाणी मात्र 1 धाव पळून पूर्ण केली आहे. धावसंख्या झाली 30 धावा. येणारे 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूया 2 चेंडूवरती किती धावा जमवतात प्रज्योत. थोडासा या ठिकाणी लय मध्ये पाहायला मिळतोय, परंतु सुरेख अशी फटकेबाजी करावी लागेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. कुंदन मात्र अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र अवांतर चेंडू फेकला जातोय. या ठिकाणी धावसंख्या मात्र 1 ने झपाट्याने वाढत जाते.
धावसंख्या झाली 31 धावा. पाहूया पुढचा चेंडू असेल कुंदन याचा. सुरेख गोलंदाजी केली होती या ठिकाणी. पुन्हा एकदा अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या झाली 32 धावा. पाहूया पुढचा चेंडू. 2 चेंडू शिल्लक असतील अजूनही प्रज्योत याला खेळायचे 2 चेंडू या ठिकाणी. पुन्हा एकदा मोठा प्राट चेंडू जातो सीमा पार. 4 धावा. काय लाजवाब फटका सजवला होता कुंदनच्या विरोधात. सुरेख अशी गोलंदाजी केली होती. फसवा चेंडू फेकला होता पण तितकं ताकदीचा फलंदाजीचा या ठिकाणी नमुना पेश करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरेख असा गोलंदाजीचा नमुना पेश करताना पाहायला मिळाला कुंदन. परंतु त्यानंतर धावसंख्या झाल्या 3 षटकार समाप्त. धावसंख्या झाल्या 36 धावा. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. दत्तवत जांभार या टीमची धावसंख्या 12ची सरासरी राखत 36 धावा. आता अंतिम षटक हे निर्णायक षटक असेल. या ओव्हर मध्ये धावा यायला पाहिजेत दत्तवत जांभार टीमला. इथे स्कोर कमी झालाय. या मैदानात विचार केला 4 षटकामध्ये 50-60 धावा हे बनवावे लागतील. 9th षटक. गोलंदाज मार्कवर नित्तू. स्ट्रायकिंगला बॅटर अजूनही सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम. पहिला बॉल 4थ्या ओव्हर मधील. हो चांगला पंच केलाय. बॉल गेलाय सीमारेखा पार. येतोय बेधडक कडक शुभमच्या बॅट मधून. हा दणदणीत खणखणीत चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या पोहोचली 40. हो यावेळी चांगला बॉल बीट केलाय. थोडासा बॉल पुढे ठेवलाय. हा बॉल डॉट. काय वाईडला नाही हाताचा इथे पंचाच. इथे रिव्ह्यू घेतला जात आहे बॉलिंग ऍक्शन साठी. अरे त्यांचे ऑफिशियल कुठे गेले ते चेक करणार होते ते. बॉलिंग ऍक्शन साठी 2 मिनिटं. इथे रिव्ह्यू घेतला जात. चाचपणी केला त्या बॉलची. कशा पद्धतीने बॉल टाकलाय गोलंदाज नितू याने. इकडे आहे ना ते जे पडताळणी पाहत आहे ना इकडे कुठे येऊन मॅनेजमेंट टीम ऑफिशियल बसणार आहे तो चेक करणार आहे. ते डिसिजन देतील काय असतील ते. तुम्ही काय निर्णय येतोय. मंदार कटनक, नयन दिमशेकर. भावेश. काय निर्णय येतोय. मी डिसिजन देऊ शकत नाही असा विषय. निर्णय चाचपणी केला त्या बॉलची. असं चालतंय चालतच ना त्या स्क्रीनवर तिकडे बघा तिकडे दिसतो मलिंगा टाकते दोघं. अरे त्या बॉलरला ना त्या बॉलरला बंद करायला लागेल. त्याची भरपूर तक्रार आहे. देऊया डिसिजन. नो बॉल बटन सोडा तुम्ही. बटन सोडा. बटन सोडून द्या. नो बॉल आहे. नो. आणि ते पंचाचा निर्णय आहे नो बॉल. टीमच्या टोटल मध्ये हा 1 रन ऍड होईल आणि प्लस गोलंदाजाला हा बॉल नवीन टाकायला लागेल. पहिल्या मॅच पासून 41 जाऊन पुढचा बॉल. हो चांगला फटका. अगदी चांगला क्षेत्ररक्षण आहे. स्वतः फॉलोथ्रो मध्ये क्षेत्ररक्षण आहे. कौतुक करायला गोलंदाज नितू यांचं. कारण हा निश्चितपणे हा चौकार गेला असता. पण आपल्या टीम साठी 4 धावा सेव्ह केलेत. टीमची धावसंख्या 41. पुढचा बॉल नितू. हो चांगला पंच. अगदी नेत्रदीप फटका. डोळ्यांचा फटका. या खेळता वाचच पाहिजे. काय फटका खेळलाय. या चौकाराने टीमची धावसंख्या पोहोचली 45 ऑन स्कोर बोर्ड. आता 4 आहे. 25 झाले. 4 3 झाले.
हा, त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पण तितकंसं कनेक्शन झालं नव्हतं. मी दोन रनिंग पकडले. बिटवीन द विकेट मध्ये एक धावा कंप्लीट केली. या एका धावाने टीमची धाव संख्या पोहोचली 46. आणि अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील, या पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावातील 2 बॉल शिल्लक. पुढचा बॉल चांगला आला कार्पेट हा फटका खेळलाय, बॉल गेलाय सीमा रेखा पार, येतोय दणदणीत कणकणीत चौकार. या चौकाराने टीमचं अर्धशतक इथे साजरं झालंय. टीमची धावसंख्या पोहोचली 50. कसला बॉलिंग ऍक्शन जर रिव्ह्यू घेतला जातोय. देतो 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 कितवा बॉल आहे तो? हाच आहे ना? बघा हा खालून आहे, 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 हा खालून आहे. खालून नाही. 4 धाव गेले तो नाहीये, काय नाही नाही. बरोबर आहे बॉल, दुसरा बरोबर 4 डिलिव्हरी. धाव गेले होते. थांब थांब आता मला सांग काय Review चुकलंय, काय denied. चुकलंय मला सांग. 4 धाव गेले तो होता ना. जिरी 2 मिनिटं आता एक बॉल उरलाय ना, 50 झाले. बॉल आला होता ना. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातील, या पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा बॉल. बाउंड्री गेली होती आता. ऑफ साईडला खेळलाय रनआउटची संधी आणि ते फलंदाज बाद. आणि ते 50 out धाव झालाय, बनवत 51 धावांचं टार्गेट Out झालाय, ठेवलंय. हा. ते दत्तप्रसाद जांभर या टीमने रॉनिश फायटर या टीम समोर 51 विन आहेत ना. बॅटरी न्यायला का तिकडे कोणाला तरी दे, कोणाला तरी दे तिकडे.
सामन्याला होत आहे दुसऱ्या इनिंग साठी सुरुवात. पाहूया 24 चेंडू 51 धावांचा टार्गेट असेल. पाहूया कशा प्रकारे पार केलं जात आहे. कुंदन रोईलकर असेल स्ट्राईक वरती, कशा प्रकारे पूर्ण केलं जात आहे. गोलंदाजी मार्क वरती असेल तो म्हणजे निषाद नाटेकर मॅन फ्रॉम गावड्यामेरे. पहिला चेंडू अवांतर चेंडू फेकला जातोय. निषाद याच्या गोलंदाजी दरम्यान थोडासा मोठा खेळाडू समोर असताना प्रेशर मात्र पाहायला मिळतोय निषाद नाटेकरच्या गोलंदाजी दरम्यान. परंतु या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा पार 4 धावेसाठी. सुरेख असा फटका सजवलाय त्या ठिकाणी मात्र कुंदन रोईलकर यांनी. चेंडू गेलाय सीमा पार 4 धावा. एक चेंडू फेकून झालाय 5 धावा खर्च केलाय निषाद नाटेकर याने. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते कुंदनच्या विरोधात. सुरेख अशी गोलंदाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. त्या ठिकाणी मात्र थोडस फटकेबाजीमध्ये थोडस ताकद पाहायला मिळते. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार झालाय 4 धावेसाठी. धावसंख्या मात्र निषाद याचा एक आक्रमक फलंदाज त्याच्या समोर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. निषाद या ठिकाणी मात्र सुरेख असा चेंडू फेकलाय. त्या ठिकाणी ब्लॉकचा चेंडू होता. बीट केलं जातंय. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर. तितक्या ताकदीचा फलंदाज मात्र त्यांच्या समोर पाहायला मिळतोय. पाहूया निषाद याचा पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र सुरेख फटका. चेंडू जातोय सीमा पार 4 धावा. याचा 4 चेंडू फेकून झाले. 2 चेंडू असतील. 2 चेंडूवरती किती मोठे प्रहार येतात पाहूया. निषाद नाटेकर गोलंदाजी स्टार्ट. या ठिकाणी मात्र मोठा प्रहार. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु शुभम याचा मात्र लक्ष नव्हता त्या ठिकाणी. चेंडू मात्र अडकला असता. सुरेख असा अटेम्प्ट पाहायला मिळाला होता. प्रज्योत दोन्ही टीम साठी प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांती परमेश्वर. यावेळी पुन्हा एकदा 30 चूक केली आहे. 75 वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या डोळ्यामध्ये ऍड होईल. टीमची धाव संख्या 27. या षटकातील अजून 3 बॉल शिल्लक आहेत. हे 3 बॉल चांगले टाकावे लागतील. हो चांगला फटका ऑप्शन. हो जबरदस्त फिल्डिंग प्रणयच्या माध्यमातून आपल्या टीम साठी 2 धावा वाचवलेत.
धावसंख्या स्थिर 27. अजूनही 24 धावांची आवश्यकता. 14-24 असं समीकरण या मॅच मध्ये. चांगला फटका केलाय अगदी कव्हरच्या दिशेने. बॉल गेला सीमारेखा पार. मानवच्या बॅट मिळतोय हा चौकार. अजूनही 20 धावांची आवश्यकता. हो चांगला बॉल. एलबीडब्ल्यूची अपील केली होती पण फेट आली. हा बॉल डॉट. 2 षटकांचे खेळ संपलाय. 2 षटकाखेर यानंतर होणारा सामना आहे झुंजार बी विरुद्ध जय हनुमान कुडली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. झुंजार बी विरुद्ध जय हनुमान कुडली. गरज असताना पाहूया कुंदन असेल गोलंदाजी मार्गवरती शुभम आडवीरकर. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार तू कर्णधार. पहिला चेंडू फुलटॉस चेंडूचा पुरेपूर समाचार. चेंडू गेला सीमा पार 4 धावेसाठी. सुरेख अशी फलंदाजी केली जाते. आता मात्र थोडस समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 16 धावेची गरज असेल. पाहूया शुभम आडवीरकर मात्र थोडस शांत पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या दरम्यान. पाहूया पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू फेकला पण तितक्या ताकदीचा फटका पाहायला मिळाला होता. चेंडू गेला पुन्हा एकदा सीमा पार 4 धावेसाठी. कुंदन रोहिलकर मात्र या ठिकाणी दाखवून देतोय मला का गुहागरचा टायगर म्हणून ओळखलं जातं. माझी का ओळख आहे एवढी. अंडरआर्म क्रिकेट असू दे किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असू दे त्या ठिकाणी मात्र सुरेख अशी फटकेबाजी करण्यामध्ये माहिर असणारा फलंदाज. 10 चेंडू आणि 12 धावेची गरज असेल. पाहूया कशा प्रकारे होतोय सामना. पुढचा चेंडू शुभम याचा या ठिकाणी मात्र बीट केलं जात आहे. शुभम याने मात्र बीट केलं. जाहीर क्षेत्रामध्ये जातो चेंडू 1 धावेसाठी. सुरेख अशी गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. आता मात्र 9 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज असेल. पाहूया कशा प्रकारे होतोय सामना. या ठिकाणी मात्र पाहिलं गेलं तर शुभम आडवीरकर सुरेख गोलंदाजी. या ठिकाणी मात्र 9 चेंडू दर्शवला जातोय. त्या ठिकाणी कुंदन मात्र या ठिकाणी प्रेशर वरती पाहायला मिळतोय तो म्हणजे शुभम आडवीरकर. 9 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल. या ठिकाणी मात्र बीट केलं जात आहे परंतु तितकं ताकदीचा फलंदाज आणि तितकं चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. त्या ठिकाणी चेंडू गेला सीमा पार 4 धावेसाठी. चेंडू येणारे 2 चेंडू शिल्लक असतील षटकातील शुभम याचे. या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू फेकला होता. त्या ठिकाणी मात्र बीट केलं होतं. याच प्रकारची गोलंदाजी करायची होती मगच पासून शुभम याला परंतु थोडस बिथरलेले पाहायला मिळत होतं. परंतु आता मात्र सुरेख चेंडू फेकला होता. आता मात्र फुलटॉस चेंडू घाणेरडा चेंडू या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला होता. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 2 धावेची गरज. पाहूया डिफेन्स केलं जातंय काय. कालच्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये श्रेयस आंबेडकर याने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. 6 चेंडूवरती 7 धावा पाहिजे होत्या तेव्हा फक्त 1 धाव खर्च केली होती आणि 2 गडी बाद केले होते. परंतु त्या ठिकाणी मात्र सुरेख अशी गोलंदाजी नक्कीच डिफेन्स होऊ शकतो या ठिकाणी मात्र निर्धाव जातोय चेंडू. सुरेख असं गोलंदाजी. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावा. पाहूया 5 चेंडू आणि 2 धावा कशा प्रकारे होतोय सामना. या ठिकाणी मात्र फुल टॉस चेंडू 9 चेंडू दर्शवला जातोय पंचांकडून. आता मात्र 5 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. पाहूया कशा प्रकारे होतोय सामना. 5 चेंडू आणि 1 धाव. या ठिकाणी मात्र अवांतर चेंडू फेकला जातोय. आता मात्र या ठिकाणी झालाय. दोन्ही संघाच्या प्लेयर्सनी शेक हँड करायचं आहे आणि नंतरच ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे.